या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. अनेक दिवस झालं पालकमंत्र्यांची माझी भेट झाली नव्हती. नेहमी जेव्हा सोलापुरात येते तेव्हा मी त्यांना भेटतच असतो. तर ते नगरपंचायत, नगरपालिका, अधिवेशन बराचसा कालावधी लोटला होता आणि योगायोगाने ते इथं आले आणि त्यावेळेला फोन केला मी की म्हणले आहे मी डागमल्याला जेवण करायला या, असं त्यांनी सांगितल्यावर मला यावं लागलं. आणि नेहमीच येत असतो, पण निवडणुकीच्या काळामध्ये मध्ये आलो नव्हतो कारण का ते बिझी होते, त्यांचा शेड्यूल बिझी होता. त्या गडबडीत आपण कशाला भेटायचं, राजकीय उलटसुलट चर्चा व्हायला नको म्हणून मी त्यावेळेला टाळत होतो. आता कुठली निवडणूक नाही, एक 5 मिनिटांना आचारसंहिता चालू होती आणि त्यामुळं सहज आपलं भेटलं. नंतर निवडणूक आहे, पालकमंत्री असं म्हणतात की दिलीप माने यांचा प्रवेश सुभाष देशमुख ठरवतील असं नाही, आमचा प्रवेशाचा विषयच नाही. पालकमंत्री का म्हणले त्यांना प्रतिक्रिया काय दिली मी नव्हतोच आणि माझ्याबद्दल चर्चेचा तिथं विषयच येत नाही. माझ्यासमोर कोण बोललं नाही आणि मीही त्यांच्यापुढं आज विषय काढलेला नाही. आणि आपण नेहमी तेच बोलणं बरोबर नाही आहे की आपली पद्धत तशी आहे काम करण्याची. सर्वसामान्य लोकात राहत असतो आणि त्यांनाही माहीत होतं आहे की आता महानगरपालिका निवडणूक लागण्यावर माझी आवश्यकता वाटू दे नाही वाटू दे, पण मी आज विषय नाही काढला त्यांच्यापुढे. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, आपण कोणता पक्ष म्हणून ही निवडणूक? नाही, मी सध्या शांत आहे. मी कुठल्या पक्षाचा असं निर्णय नाही घेतला. मी आता आचारसंहिता लागती, निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती, त्यावेळेला कार्यकर्त्याचं परत विचारविनिमय घ्यावं लागेल ना ह्या स्टेजला. आपण त्यावेळेला घेतल्यावर आपण ठरवू म्हणजे आपण काय करायचं, भूमिका घ्यायची. आता नेते मंडळी सचिनदादा आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती मागे 2 महिन्यापूर्वी. त्यानंतर मी त्या विषयाला हातच घातलेला नाही. पालकमंत्री साहेब आज माध्यमांशी बोलताना म्हणतायत की तुमच्या पक्षप्रवेशाचा निर्णय हे बापू घेतील, बापू ठरवतील. म्हणजे आता पालकमंत्री एक महाराष्ट्राचे नेते आहेत, बापू पण एक मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांना काय तर अडचण वाटली असेल म्हणून ते बोलले असतील की प्रदेशाध्यक्षाची भूमिका साधारणतः ते बापू निभावतील किंवा ते असं त्यांची इच्छा असेल. म्हणजे बापूला इनडायरेक्टली त्याने सांगितलं असेल दिलीप माने काय करायचं तुम्ही ठरवा म्हणून, त्याबद्दल त्यांचं मत असेल. पण माझं वैयक्तिक तसं कुठलं मला कुणाबद्दलही काय बोलायचं नाही. कुठेतरी आपला प्रवेश निश्चित होता, मात्र त्याला कालावधी सुद्धा मोठा लागलेला आहे आणि महानगरपालिकेची पण निवडणूक झालेली आहे. काय दुसऱ्या पक्षाचा विचार होऊ शकतो का या? नाही, माझा दुसऱ्या पक्षात मी कुठं जाणार नाही. कुठं दुसऱ्या पक्षाचा माझ्या डोक्यात विचार पण नाही आहे. आणि महानगरपालिकेच्या आधी नगरपालिका आपल्या मतदारसंघामध्ये नगरपंचायत नव्हती. सोलापूर जिल्ह्यात नव्हती किंवा दक्षिण सोलापूर मतदारसंघात नव्हतं. त्यामुळं आणि ते एवढा बिझी शेड्यूल असताना माननीय प्रदेशाध्यक्ष असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे, अशा वेळेला आपण आपलं घोडं दामटणं बरोबर नाही आहे. मग आज पालकमंत्री नागपूरवरून आले, मग मी सहज फोन केला आहे म्हणले रेस्ट हाऊसला या. ह्या पक्षीय राजकारणामुळं आपण दोस्तीत दुरावा कशाला निर्माण करायचं आणि कुणाला न भिवून कशा डाग बंगल्यावर नाही याचं असं कुठं असतंय का? मी माझी भूमिका असते. मी पालकमंत्र्यांशी माझी मैत्री आहे, सचिनदादाशी आमचे संबंध चांगले आहेत. त्यांना भेटणं आणि राजकीय दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, त्यामुळं त्याचा काय विषय अजून झालेला नाही. म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या पक्ष प्रवेशाला जे आहे त्या बापूंच्या समर्थकांनीच विरोध नोंदवलेला आणि आज त्याच बापूंकडे तुमच्या पक्ष प्रवेशाची धुरा दिलेली आहे. आता माननीय पालकमंत्री साहेबांनी कुठल्या हेतूने बोललं ह्याचं मला माहीत नाही. पालकमंत्री आहेत, त्याचा अर्थ कसा आहे, पालक हे त्याच्यासाठीच नाव असतं आणि ते एक वेगळ्या पद्धतीनं भावनेनं म्हणले असतील की त्यांची हेतू चांगला असेल असं मला असं वाटतंय. पण मी ते तर प्रत्यक्षात नव्हतो. तुम्ही म्हणलाय त्याच्यावर माझा विश्वास आहे. काय बोलले असतील ते पालकमंत्र्यांना मी काय विचारलेलं नाही. मी आता सध्या कुठल्याही पक्षात नाही आहे, सध्या स्थिर आहे मी. आता जसे निवडणूक लागते, आता आज आचारसंहिता निवडणूक प्रोग्राम कधी सुरू होते याची कुणाला कल्पना नाही. आता 4 वाजता कळेलच. त्यानंतर भूमिका ठरवली, मग त्यानंतर फॉर्म भरणे, विड्रॉल करणे, अनेक प्रोसेस आहेत ना. दिलीप मानेंचा स्वबळाचा नारा असेल असं? नाही, स्वबळावर नाही, स्वबळावर वगैरे लढवणार नाही. पक्षावर लढवणार, कुठलं तरी एक चिन्ह माझ्यावर राहणार.
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.